संभाजीनगर बद्दल आपण बोलूया। छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघाबद्दल सांगायचं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड दिसतंय। खरं पाहिलं गेलं तर एक विशेष गोष्ट अशी की संभाजीनगर पूर्वमध्ये 29 उमेदवार रिंगणामध्ये होते आणि त्यामध्ये सर्वाधिक 16 हे मुस्लिम उमेदवार होते, परंतु खरी लढत जी होती ती सावे आणि त्याच्यानंतर अतुल सावे जे आहेत भाजपचे त्यांच्यामध्ये होती आणि इम्तियाज जलील माजी खासदार त्यांच्यामध्ये होती। नेमकं मतदारांनी कुणाला कौल दिला ते पाहूयात आपण। अगदी आणि आपण बघतो औरंगाबाद पूर्व अतुल सावे भाजपचा गड राखणार असल्याचं दिसतंय। लहू शेवाळे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, इथं मात्र मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं दिसतंय। औरंगाबाद पूर्व मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाली होती। अतुल सावे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। विद्यमान आमदार अतुल सावे पुन्हा एकदा औरंगाबाद पूर्व अर्थातच छत्रपती संभाजीनगरचा गड राखण्यामध्ये यशस्वी होणार असल्याचं इथं दिसत आहे। अतुल सावे हे संभाव्य आमदार आहेत, विद्यमान आमदार देखील अतुल सावेच आहेत आणि आता पुन्हा एकदा औरंगाबाद पूर्वची जनता अतुल सावे यांनाच पसंती देणार असल्याचं दिसतंय। नेमकी यामागची कारणं काय आहेत जाणून घेण्यासाठी थेट जाऊया औरंगाबादला। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, काय नेमकी कारण आहेत का पुन्हा एकदा जनता अतुल सावे यांना निवडतीये? एक तर अतुल सावे यांचा प्रभाव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण ही त्यांची तिसरी टर्म आहे आणि 2 टर्ममध्ये ते सलग मंत्री राहिलेले आहेत। उद्योग मंत्री होते, गृहनिर्माण मंत्री होते, त्याचबरोबर सहकार मंत्री होते। या काळामध्ये या मतदारसंघाचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणात केला आहे हे इथली जनता पाहते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून खान की बान असं राजकारण सुरू होतं आणि तेच खान की बानचं राजकारण या निवडणुकीमध्ये इतर मतदारसंघामध्ये दिसलं नसलं तरी विशेषतः पूर्वमध्ये ते दिसून आलेला आहे। हिंदू की मुसलमान असा जर डायरेक्ट इनडायरेक्ट अशा पद्धतीने प्रचार या 10-15 दिवसामध्ये झाला आणि त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम या मतांची विभागणी झाली। एकट्टा मुस्लिम इम्तियाज जलील तर दुसरीकडे हिंदू मतदान हे अतुल सावे यांच्याकडे गेलंय असा कयास बांधला जातोय। प्रत्यक्षात आता सांगायचं म्हणलं तर अतुल सावे यांच्या समोर इम्तियाज जलील हे MIMचे उमेदवार तगडे उमेदवार म्हणून फाईट देत होते। आता तू सांगितला होता की काँग्रेसचे लहू शेवाळे हे या मतांचं विभाजन करणार किंवा काँग्रेसला तसा फटका बसणार। अर्थात इथे काँग्रेस कुठल्याच गणितात नाही। या निवडणुकीमध्ये या पूर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसची कुठेही चर्चा नाही, कारण काँग्रेसने दुसऱ्यांदा म्हणजे सुरुवातीला MK देशमुख यांना उमेदवारी दिली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची उमेदवारी बदलण्यात आली आणि लहू शेवाळे हे ओबीसीचा चेहरा बनून त्यांना उमेदवारी देण्यात आली। धक्कादायक म्हणजे लहू शेवाळे सुद्धा यांनी सुद्धा मागणी केली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे, तरी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यामुळं काँग्रेस या निवडणुकीमध्ये पूर्वमध्ये गृहीतातच नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी विरुद्ध MIM असा थेट संघर्ष इथे दिसला। अगदी माधव, आपण बघतोय की संभाजीनगर पूर्वमध्ये काय परिस्थिती आहे, पश्चिम मध्ये नेमकं काय घडतंय हे देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। थोडं तुम्हाला थांबवतोय, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत आणि औरंगाबाद पश्चिम मध्ये नेमकं काय होतंय ते देखील आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।